आत्मा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण तो साक्षी रूपाने आहे. कसा आहे? साक्षी रूपाने आत्मा आहे आणि आपण देहालाच आत्मा समजतो आणि त्याच्यामुळं मनुष्य पुढे त्या आत्मतत्वापर्यंत, आत्मबोधापर्यंत जात नाही. आणि त्या आत्मबोधापर्यंत जाण्यासाठी आपल्याला नाथबाबांनी आत्मा कसा आपल्याकडे आहे, तर तो साक्षी रूपाने आहे. प्रत्यक्ष आत्मा आपल्याकडं नाही आहे. जसा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, सूर्य कुठे आहे? आकाशामध्ये आहे, पण सूर्याचा प्रतिबिंब त्या थिल्लरामध्ये म्हणजे डबक्यामध्ये आहे. पण डबक्यातल्या पाण्यातल्या आपण त्या सूर्याला सूर्य समजलो तर आपला घोटाळा होईल. आणि म्हणून प्रत्यक्ष सूर्य कुठे आहे? आकाशात आहे. आणि एखादा माणूस त्या डबक्यातला सूर्याला जर सूर्य समजला, प्रतिबिंब आहे ते. डबक्यातला पाणी आटला की प्रतिबिंब गेलं. तसं तो व्यापक परमात्मा सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे, पण तो आपल्या अंतःकरणामध्ये साक्ष रूपाने. कसा आहे? साक्ष रूपाने, प्रत्यक्ष नाही आहे. आणि आपण या देहालाच आपण आत्मा समजून बसलेलो आहोत. आणि ही गफलत आपल्याकडनं होऊ नये म्हणून इथे नाथबाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काल आपण ओवी क्रमांक 506 पर्यंत आलेलो आहोत आणि ओवी क्रमांक 7 पासून सुरुवात करू आपण. एकनाथी भागवत अध्याय 22 आणि ओवी क्रमांक 507. थिल्लराचे झालेपणे त्यात सूर्याचे जन्म मानणे, थिल्लर नाशे सूर्याचे जिने नासले म्हणे बालक. मूळ मनुष्य डबक्यातले सूर्यबिंब पाहून म्हणेल, सूर्य येथे उत्पन्न झाला आहे. मूळ माणूस म्हणजे अज्ञानी माणूस, की ज्याला ह्या स्वरूपाची ओळख नाही, जो या देहबुद्धीवरच आहे. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा अडदरा. जो देहबुद्धीवर आहे त्याला हे खरं वाटतं. आणि डबके कोरडे झाले तर म्हणेल सूर्य नष्ट झाला. डबक्यामध्ये सूर्य आहे असं त्याला वाटतं, पण डबक्यातला पाणी गेला तर सूर्य आहे का डबक्यामध्ये? तसं आपल्या देहामध्ये तो आत्मा आहे असं त्याला वाटतं. डबक्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत सूर्य दिसतो. डबक्यातला पाणी आटलं तर तसं आपल्या देहाकडं तो आत्मा प्रत्यक्ष नाही आहे, अप्रत्यक्ष आहे. जसा डबक्यामध्ये सूर्य प्रत्यक्ष नाही आहे, प्रतिबिंब आहे. बिंबवरती आकाशात आहे, पण त्याचे प्रतिबिंब त्याचा. तसं प्रत्यक्ष भगवंत आपल्या देहामध्ये प्रतिबिंब आहे, बिंबवरती आहे. बिंब व्यापक आहे आणि तो आपल्या देहामध्ये साक्ष रूपाने आहे. साक्ष हे ब्रह्म, लक्षात ठेवा. 14 ब्रह्मापैकी साक्ष हे परब्रह्म आहे. साक्ष एक ब्रह्म आहे. जसं शब्द ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म आहे, अनुभव ब्रह्म आहे, तदाकार ब्रह्म आहे, चैतन्य ब्रह्म आहे. तसा साक्ष ब्रह्म आहे. आणि तो साक्ष ब्रह्म आपल्या शरीरामध्ये आहे. आपल्याकडं प्रत्यक्ष परब्रह्म नाही, पण साक्ष रूपाने तो आहे. आणि आपण देहालाच आत्मा समजून बसलोय. आणि ही गफलत होऊ नये म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे नाथबाबांनी आपल्याला. थिल्लराचे झालेपणे मूळ मनुष्य डबक्यातले सूर्यबिंब पाहून म्हणेल, सूर्य येथे उत्पन्न झाला आहे. आणि डबके कोरडे झालं तर म्हणेल सूर्य नष्ट झाला. डबक्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतं, पण बिंब कुठे आहे? तर बिंब वरती आकाशात आहे. तसं आपण ह्या देहालाच आत्मा समजून बसलेला आहे. तेवी अजन्म्याशी जन्मकर्म मानिते तो माईक भ्रम. हेच विषयी पुरुषोत्तम
दृष्टांत सुगम सांगत. त्याप्रमाणे जो आत्म्याला जन्म नाही, त्याप्रमाणे ज्या आत्म्याला जन्मच नाही, जो येतरीही नाही आणि जातही नाही, जो आज आहे, ध्रुव आहे, निश्चल आहे, निर्मल आहे. आत्मा कसा आहे? निर्मल आहे, निश्चल आहे. त्याला जन्मच नाही, तो येत नाही आणि जात नाही, पण तो असतच असे सर्व काळ तो आहे. आणि त्या सर्व काळ असणाऱ्या आत्म्याला जन्म नाही. त्या आत्म्यावरती हे सगळे बुडबुड येतात. जे काय सृष्टीमध्ये आपल्याला दिसतं, चार खाणी, त्या सगळे बुडबुड आहेत. झाडं, पानं, दगड, धोंडे, हे सगळे बुडबुड आहेत त्या आत्मतत्वावर आलेले. आणि त्या आत्म्याला जन्म नाही, येतं आणि जातं ती माया. म्हणून माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. ब्रह्म असतचे असे सर्व काळ. तो सर्व काळ परमात्मा भरलेला आहे. पण त्या परमात्मा आलेली माया हे आपल्याला काय करते? तर माया आपल्याला दिसते. आणि मायाच काय करते आपल्याला? तर मायाच आपल्याला जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपल्याला अडकवते. मग ह्या मायेचा निराश जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत परमात्मा तत्वापर्यंत आपल्याला पोचता येत नाही. मायेचा निराश करण्यासाठी, माया मिथ्या आहे हे पटवून देण्यासाठी आपल्याला नाथ बाबा सांगतात की माया दिसे परी नासे. समर्थाने लिहिले का नाही? माया दिसते परंतु तिचा एक दिवस नाश होणार आहे. जसं डबक्यातलं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसते आपल्याला, पण डबक्यातलं पाणी एक ना एक दिवस आटणार आहे. तसं आपल्या या मायेमध्ये आलेलं ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व जसंच्या तसंच आहे वरती. ते वरती आहे म्हणजे व्यापक आहे. पण आपल्याला वाटतं की आपल्या देहामध्ये तो आत्मा आहे. जे का लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभावी पंडुसुता, हेतू मी जाणे. 9व्या अध्यायामध्ये सांगतात, जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता. म्हणजे काय सांगतात की सूर्योदय उगवला की सूर्योदय उगवल्यानंतर लोकांच्या सर्व व्यवहाराला, व्यापाराला सर्व लोक जागे होतात. सूर्याच्या उगवण्याने सर्व लोक जागे होतात आणि आपल्या आपल्या कार्याला लागतात. जे का लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभावी पंडुसुता, हेतू मी जाणे. म्हणजे सूर्य उगवल्यावर जगाचे व्यवहार सुरू होतात. लोकांचे व्यापार, उद्योगधंदे सगळे चालू होतात, चलनवलन. तसं भगवंत म्हणतो, तैसा जगत प्रभावी पंडुसुता, हेतू मी जाणे. म्हणजे काय? तसं हे संपूर्ण जग या माझ्या साक्षी ब्रह्माने चालतो. प्रत्यक्ष सूर्य आहे का आपल्याकडे? बघा, प्रत्यक्ष सूर्य आपल्याला उठवतो का? तुम्हाला आम्हाला सकाळी उठून सूर्य आपल्याला हलवतो का? उठ बाबांद, उठा बाबांद, उठा, असं काही म्हणतो का? नाही ना. फक्त सूर्याचा प्रकाश पडल्या पडल्या माणसं सगळी जागे होतात. तसं आपल्या शरीरामध्ये तो साक्ष ब्रह्म आहे. तो काय करतो? साक्षी रूपाने आपल्याकडे, प्रत्यक्ष नाही. मग आपल्याला प्रत्यक्ष पाहिजे असेल तर त्याच्या पुढच्या वेळ सांगतात का मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची या संबुद्धी, म्हणून मी हेतू उपपत्ती घडे या. मी अधिष्ठिली या प्रकृती, सगळ्या प्रकृतीचा अधिष्ठान मी आहे. होय चराचराची या संबुद्धी, चराचरामध्ये मीच भरलेला आहे, म्हणून मी हेतू उपपत्ती घडे या. मी काय करतो तर हेतुपुरस्सर प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक झाडामध्ये माझं अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठान असल्यामुळे संपूर्ण सृष्टी कार्यरत आहे. आणि पुढे सांगतात की आता येणे उजिवडे निरुते, पाही पा ईश्वर योगाते, जे भूते माझ्या ठाई परंतु भूता माझे मी नाही. या खुना काय तू चुकू नको अर्जुना, हे सर्वस्व माझे गुढ, तुझं दाविले करून उघड. आता इंद्रिया कवाड देऊन माझं हृदय भोगी. म्हणजे काय सांगतात की मी प्रत्यक्ष तुमच्या हृदयामध्ये नाही,
म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठा आणि माझं हृदयामध्ये ध्यान करा. सर्व इंद्रिय तुमचे आहेत, 9 दारे, ती 9 दारे बंद करा आणि मला तुम्ही हृदयामध्ये, तुमच्या हृदयामध्ये तुम्ही माझं भजन करा, तेव्हा मी तुमच्या आतमध्ये प्रगट होईल. भगवंत असं प्रगट होत नाही बरं का, हृदयामध्ये ध्यान केलं तरच भगवंत. म्हणून त्याने लिहिलं की नाही की मी अधिष्ठिल या प्रकृती. म्हणून हे सर्वस्व माझे गुड, तुझं दाविले करून उघड. आता इंद्रिया देऊन कवाड मद हृदय भोगी. म्हणजे इंद्रियांचे जे काही दरवाजे आहेत या देहाला दिलेले 9 दरवाजे, ते दरवाजे बंद कर आणि माझं ध्यान कर, तरच मी तुझ्या आतमध्ये प्रगट होईन. हे सर्वस्व माझे गुड, तुझं दाविले करून उघड. आता इंद्रिया देऊन कवाड मद हृदय भोगी. हा दंश जवन या हाता, ही प्रक्रिया जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण देहालाच आत्मा समजतो. हा दंश जवन आहे हाता, तव माझे साचो कर पर पार्था, न कळेगा सर्व था जेवी तुशी कनु. सगळे लोक काय करतात तर त्या देहालाच आत्मा समजून बसलेले आहेत. पण त्या देहामध्ये आत्मा तुम्हाला प्रकाशित करायचा असेल, त्याचा तुम्हाला अनुभूती घ्यायचा असेल, तर तुम्ही इंद्रियांच्या सर्व ज्या दरवाजे खिडक्या आहेत, म्हणजे 9 आपले दरवाजे आहेत, ते बंद करून जर तुम्ही माझं ध्यान आतमध्ये केलं तर मी तुमच्यामध्ये प्रगट होईन. मग प्रत्यक्ष परमात्मा आपल्याकडे नाही बरं का, आपल्याला काय करावं, साक्षी रूपाने. पण त्याला प्रगट करून घ्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला ध्यान करावं लागेल. सांगायचा उद्देश काय की तो परब्रह्म सगळीकडे आहे. जसं सकाळी सूर्य उगवला की सगळीच लोक कामधंद्याला लागतात, पण तो सूर्य प्रत्यक्ष उठवायला येत नाही आपल्याला. तसं आपल्याला अप्रत्यक्ष परमात्मा आपल्याकडे, पण आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला जर परमात्म्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला हृदयामध्ये ध्यान करावं लागेल. हा दंश जवन हाता, ही प्रक्रिया जोपर्यंत साधकाच्या हातात येत नाही तोपर्यंत कोणालाच अनुभूती येणार नाही. म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, जी जागा तुमची ठरलेली आहे तो आसन तोच घ्या, ती जागा तीच ठेवा, जागा बदली करू नका. तिथेच ज्या जागेवर तुम्ही सकाळी ध्यान करता तिथे जर भगवंताचा देवारा असेल तर अजून चांगलं आहे. देवाराच्या ठिकाणी जा, ध्यान करा आणि भगवंताला आतमध्ये तुम्ही काय करा, प्रकाशित करा. तुमच्या हृदयामध्ये तो साक्षी रूपाने आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला त्याची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला हृदयामध्ये ध्यान करावं लागेल. हे ज्ञानवरांनी सांगितलंय. तेवी अजन्म्याशी जन्मकर्म, मानिते तो माईक भ्रम. त्याला जन्मच नाही हो, अजन्म. अज म्हणजे जन्माला येत नाही, त्या आत्म्याला जन्मच नाही. आत्मा कसा आहे मी तुम्हाला नेहमीच सांगतो की नाही, एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा आणि विश्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा, एकच आहे, वेगळा नाही. तुम्हाला आम्हाला चालवणारा एकच आत्मा आहे. पण त्या एक आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला, आता मी तुम्हाला ओव्या सांगितल्या, त्या ओव्यामध्ये पूर्ण स्पष्टीकरण आहे की तुम्ही ध्यान केलं आणि ते प्रकाश तुमच्या हृदयामध्ये जर प्रकाशित झालं तर सुटला गा, तुम्ही सगळे सुटले. जोपर्यंत तो प्रकाश, ते चैतन्य आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत आपण देहालाच आत्मा समजतो. मानिते तो माईक भ्रम. आपण काय करतो की आपल्या आत्मा जन्माला येतो असं मानणं हे माईक आहे, खोटा आहे, भ्रम आहे आपला. तो आत्मा जन्माला येत नाही आणि आत्मा मरती नाही. आत्मा कसा आहे तर आत्मा निरंतर, नित्य, आधी अनादी काळचा आहे. तो जेव्हा सूर्यचंद्र नव्हते, जेव्हा सृष्टी नव्हती, त्यावेळेचा आत्मा येतो आणि त्या आत्म्याने, त्या आत्मतत्वातून ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि ज्ञानोबा पुढे सांगतात की माझे विस्तारलेपणाचे नावे, हे जगचे नावेचे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेच दही. जसा दुधाचा दही होतो तसं मी सगळीकडे आहे,
जे काय तुम्हाला दिसतं माया ते दुधाचं दही झाल्यासारखं आहे. म्हणजे प्रत्यक्ष काय आहे, दूध आहे आणि त्याचा काय होतो, दही होतो गोठल्यानंतर. तसं माझं आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वावर जी सगळी माया आलेली आहे. हेच विषयी पुरुषोत्तम दृष्टांत सुगम सांगत. आता आपल्याला दृष्टांत सांगतो ना, काय नाथ बाबा, जैसा अग्नी अजन्म अव्यक्त, मागच्या वेळेमध्ये गेला, जैसा अग्नी अव्यक्त, जसं लाकडामध्ये अग्नी आहे. बघा आत्म्याविषयी चाललेलं आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. सर्व अंगाचे करुणिकानं श्रवण कराव्या आवडीनं. बघा आवडीनं श्रवण करा. म्हणजे त्या लाकडामध्ये अग्नी आहे का, लाकडामध्ये अग्नी आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, पण दिसतो का आपल्याला, नाही, अव्यक्त आहे तो. तसा आपला आत्मा पण अव्यक्त आहे, पण तो व्यक्त होण्यासाठी देहामध्ये आलेला आहे. तसं अग्नीमध्ये, या लाकडामध्ये अग्नी आहे, पण ते अव्यक्त आहे. मग ते आपल्याला व्यक्त पाहिजे असले, व्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला लाकडावर लाकूड घासून आपल्याला ते अग्नी निर्माण होतो. तसं आपल्या हृदयामध्ये रामू आहे आपल्या, पण त्याचं आपल्याला घर्षण जोपर्यंत आपण करत नाही. मी आता सांगितलं की नाही तुम्हाला, हे सर्वस्व माझे गुढ, सर्व गुढ आहे ते, तुझं दाविले करून उघड, आता इंद्रिया देऊन कवाड, मज हृदय भोगी. म्हणजे त्या हृदयरूपी मंदिरामध्ये भगवंत आहे, पण आपल्याला ते घर्षण केल्यानंतर आपल्याला ज्या प्रक्रिया दिलेल्या आहेत, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, आपले पांडुरंग देवेकर बाबा यांनी ज्या आपल्याला प्रक्रिया दिलेल्या आहेत, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला आत्मतत्वाची ओळख करून घेता येतो. आत्मा आपल्या आतमध्ये आहे, पण त्याला घर्षण करायला पाहिजे. जसं त्या काष्ठामध्ये, लाकडामध्ये अग्नी आहे, पण घर्षण केल्याशिवाय दिसत नाही. जैसा अग्नी अजन्म अव्यक्त, अग्नी जन्माला येत नाही, अव्यक्त येतो, त्याशी काष्टी जन्माला म्हणतं, पण तो काष्ठामध्ये जन्माला येतो. म्हणजे काष्ठामध्ये आपल्याला, तो लाकडामध्ये आपल्याला घासलं तर आपल्याला दिसतो, दिसे काष्टाकारे आकारवंत. आणि ती एकदा तो जळाला की त्या अग्नीला काष्टाचा आकार येतो, लाकडाचा आकार येतो. तो लाकूड चौकोन असेल तर आपल्याला चौकोन दिसतो, तो लाकूड आपल्याला गोल असेल तर गोल दिसतो. म्हणजे त्या लाकडाला त्या अग्नीचा आकार येतो. काष्ट नाशे मानित नाश त्यासी. आणि काष्ट जरी नासला तरी त्या अग्नीचा नाश होत नाही. अग्नी आहेच सगळीकडं. तसा आपला देह जरी गेला तरी आपला आत्मा असतचे असे सगळीकडे आत्मा आहे. तो आपला देह जरी गेला तरी देहाला चालवणारा तो परमतत्व आहे, तो आत्मा आहे. तो येतही नाही आणि जातही नाही. मी नेहमीच सांगतो की ना तुम्हाला, का बुडबुडा जेवता जाये तेवता त्याची जळची आहे, तो विरे आत्वार आहे तरी जळाची मध्ये. ज्ञानवाऱ्या 9व्या अध्याय सांगतात. तरी बुडबुडा जेवता जाये म्हणजे पाण्यावरती आलेला बुडबुडा जिकडे जाईल तिकडे त्याला पाणीच पाणी आहे. तो विरे आत्वार आहे. तो फुटला काय आणि तरंगत राहिला काय, तरी जळाची मध्ये, तरी तो पाण्यातच राहतो, पाण्याच्या बाहेर नाही. तसा आपण प्रत्येक जीव त्या आत्मतत्वावरतीच आहोत. हा देहरूपी बुडबुडा जरी फुटला तरी तो आत्मतत्वावरच आहे. आणि हा देहरूपी बुडबुडा जरी जिवंत आहे आपण, तरी तो आत्मतत्वावरच आहे. म्हणून तर सांगितलं अर्जुना, तू घाबरू नको का, तर हे सगळं जे काही चाललेलं आहे ते माझ्या एका आत्मतत्वावर चाललेलं आहे. म्हणून जातस्य ध्रुव मृत्यूर, जातस्य ध्रुव मृत्यूर लिहिलं की नाही ते. म्हणजे जो जन्माला येतो त्याला काय मृत्यू आहे. जातस्य ध्रुव मृत्यूर, ध्रुव जन्म मृतस्यच आहे, मृतस्यच. आणि जो जन्माला येतो तो मरतो, आणि जो मरतो तो परत जन्माला येतो. तस्माद परिहार्यर्थे
न त्वं शोची तुमर्हसी. तरी तू का चिंता करतोस अर्जुना? न त्वं शोची तुमर्हसी. मग तू यांच्या मरणाची काळजी का करतोस? कारण प्रत्येक जीव हा जन्माला आलेला आहे, तो माझ्या आत्मतत्वावर आहे, पण तो परत जन्माला येतो. एकदा का त्याचा देह गेला तरी देह परत दुसरीकडे जातो. म्हणजे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. जे जे या मृत्यू लोकामध्ये जे जे आपल्याला दिसतं ते परत काय होतं तर ते दुसऱ्या रूपामध्ये जातं, रूपांतरित होतं, म्हणजे परिवर्तन होतं. जे जे आपल्याला दिसतं ते या सृष्टीतून कुठेच जात नाही. आपण आपला देह जरी गेला, आपला आत्मा जरी गेला, आपला देह जरी गेला तरी तो दुसरीकडे परत जन्माला येतो. म्हणून अर्जुना तू चिंता करू नकोस सांगतो पहिल्याच अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायापासून भगवंताने अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. अरे बघ अर्जुन, हे सगळे दिसतात ना, हे सगळे माझ्याच आत्मतत्वावर आहेत, तू चिंता का करतो? ह्यांना तू मार, मी सांगतो म्हणून यांना मार. हे निमित्ताला आहेत फक्त, पण यांना जन्माला घालणारा पण मीच आहे आणि मारणारा पण मीच आहे. मरते मारते स्वरूप माझे. काय सांगितलंय? मरणारा पण मीच आणि मारणारा पण मीच आहे. त्यामुळे तू कशाला चिंता करतो? ना तुम शोची तू मारहासी. कशाला चिंता करतोस तू? जैसा अग्नी जन्म अव्यक्त त्याशी काष्टी जन्माला म्हणतं. अव्यक्त अग्नी आहे, पण काष्ट आपण एकामेकावर काष्ट घासले तर ताबडतोब अग्नी त्यातून जन्माला येतो. दिशे काष्टांतरे आकारवंत, काष्ट नाशे मानित नाश त्याशी. काष्ट नाशतो पण अग्नीचा नाश होत नाही. येच देहाशीच जन्मनाश, आत्मा नित्य अविनाश. आता बघा इथे आणलं त्याने, देहालाच नाश म्हणतो. भगवंत सांगतो उद्धवाला, येथ देहाशीच जन्मनाश, येथ देहालाच नाश आहे. काय आहे? देहालाच जन्म आणि नाश आहे. आत्मा काही जन्माला येत नाही, देह जन्माला येतो आणि त्या देहाचाच नाश होतो. जसा त्या पाण्यावरती बुडबुडा आला तर तो बुडबुडा फुटतो, पाणी जागेवरच आहे. तसा आत्मतत्व जागेवरच आहे. परमात्मा व्यापक आहे आणि आपण व्यापक होत नाही. आपण व्यापक होण्यासाठी नाथांनी आपल्याला हा संपूर्ण भागवत, एकनाथी भागवत 11वा स्कंद लिहिलेला आहे. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली का? तर आपल्या टाळक्यात घुसायला पाहिजे. आपण देहबुद्धीवर आहोत म्हणून आपल्याला भीती वाटतं. एकदा देहाचा निराश झाला तर मग आपल्याला त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचता येतो. आणि देहाचा जोपर्यंत निराश होत नाही, देहबुद्धी जात नाही, तोपर्यंत आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात आपल्याला, मग ज्या आत्मतत्वातून आपण आलोय, जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाले फिटे भ्रांती अज्ञानाची. समर्थ रामदास सांगतात, ज्या आत्मतत्वातून आपण आलोय त्या आत्मतत्वाला आपण सोडलंय आणि आपण देहबुद्धीवर आलोय. म्हणून आपल्याला भ्रांत वाटते, भीती वाटते, मरणाची भीती वाटते प्रत्येकाला. का भीती वाटते? तर आपण त्या आत्मतत्वाला सोडलंय, आपल्या त्या भगवंतापासून वेगळं झालंय, देहावर आलोय आपण. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून आपण हा जो आपल्याला निरूपण आम्ही तुम्हाला सांगतो, हे कशासाठी? रोजच्या रोज ऐकायला या. कशासाठी सांगतो? कारण देहबुद्धीवर आपण आहोत. जोपर्यंत आपली देहबुद्धी जात नाही, आणि देहबुद्धी घालवण्यासाठी संतांची संगत करावी लागेल, वाचून होणार नाही. सातत्याने संतांचं संग पाहिजे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती
येणे पंथे म्हणजे संतांची संगत आपल्याला धरावं लागेल. काही नका करू, संत संग करा हो. संतांची संगत आपल्याला, आणि संत ओळखता यायला पाहिजे बरं का. कोणाला पण संत म्हणू नका, नाही तर संत जर ओळखाची गडबड झाली तर मग आपली देहबुद्धी तशीच राहून जाईल. म्हणून ते येथं देहाशीच जन्मनाश, देहालाच जन्म आहे आणि देहाचाच नाश होतो. आत्मा नित्य अविनाश, आत्मा नित्य आहे. आत्मा नित्य निरंतर अविनाश आहे. अविनाश कधीच आत्म्याचा होत नाही, कारण आत्मा व्यापक आहे. आत्मा आपल्या संपूर्ण लिहिले की नाही, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. म्हणजे त्या नामाने काय केलंय तर गगनाला कवेत घेतलेलं, एवढा मोठं तर नाम आहे. आणि आत्मा कसा आहे तर नाम स्वरूपामध्ये, म्हणून आपल्याला नाम दिलं जातं, कारण ते नामच आपल्याला व्यापक करतो. आपण व्यापक होऊ शकत नाही, पण ज्या वेळेला आपल्या हातात नाम येतो, हरीचं नाम येतो, त्या नामातून आपल्याला व्यापक होता येतो, निर्गुण तत्वाकडे जाता येतो. म्हणून जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान. आपल्याकडे गुण आहेत तोपर्यंत आपल्याकडे परमात्मा नाही. आपले गुण काय करतात, आपल्यालाच नाचवतात. रजोगुण आहे माणसाचा, तमगुण आहे, सत्वगुण आहे. हे गुणच काय करतात तर आपली देहबुद्धी वाढवतात, आपला अहंकार वाढवतात. आणि गुण गेले, गुण आपल्यातनं निघून गेले आणि आपणच निर्गुण होऊ शकतो. आपल्यातले गुण गेले का आपणच निर्गुण आहोत. मग आपल्याला गुण सतवतात ना. एखाद्याला कोणी वाईट बोलला का लगेच त्याला राग येतो, का तर गुण आहेत. आणि संतांकडे हे कुठलाच गुण नव्हता, रजोगुण पण नाही, तमगुण पण नाही आणि सत्वगुण पण नाही. मग तिन्ही गुणांच्या पलीकडे गेले ते. आणि म्हणून त्यांना कोणी मारलं, काट्याने मारलं, झोडलं, कोणी अंगावर गरम पाणी टाकलं, काय काय केलं त्यांना. अन्नात त्यांच्या माती कालवली तरीही त्यांना राग आला नाही. का? कारण ते आत्मतत्वावर होते, देहबुद्धीवर नव्हते ते. म्हणून देहबुद्धी जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, संतांची संगत आणि सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर ध्यान, या दोनच गोष्टी तुम्हाला. आणि सातत्याने काय करायचं, सातत्याने आपण या ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे. आणि ग्रंथांचं वाचन करून प्रत्येक ओवीवर आपल्या मनाकडे त्या ओवीचं विवरण व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या ओवीचा अर्थ काय, त्या ओवीचा अर्थ काय, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या आतमध्ये आहे. पण तो प्रगट करण्यासाठी आपल्याला संतांची संगत आणि हे निरूपण आणि साधन पाहिजे. काय पाहिजे, तीन गोष्टी पाहिजे. संतांची संगत पाहिजे, निरूपण पाहिजे आणि साधन म्हणजे ध्यान पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टीतून आपल्याला, हा संगम आहे, त्रिसंगम आहे. हे तिन्ही संगम ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपण आत्मतत्वाशी एकरूप होतो. आणि तो आत्मतत्व आपल्या रोमारोमामध्ये एकदा का प्रकाशित झाला तरच आपल्याला या ग्रंथांचा खरा अर्थ काय तो कळेल आपल्याला. अन्यथा आपण असंच वाचन केलं आणि यातली आपल्याकडे साधना नसेल, आपल्याकडं संतांची संगत नसेल, आपल्याकडे ध्यान नसेल. म्हणून काय लिहिले की आपल्याला सद्गुरू कसे असावे तर ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू अशा तीन गुणांनी युक्त पाहिजे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. श्रोत्रिय म्हणजे काय, की ज्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून, सर्व शास्त्रांचा अभ्यास करून आपलं अंतःकरण, ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचा भाव सातत्याने ठेवलेला असेल. श्रोत्रिय म्हणजे काय तर सगळे शास्त्र वाचून त्या नामाचा भाव सातत्याने प्रकाशित ठेवण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे तो श्रोत्रिय. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय की
त्या ब्रह्मतत्वावर ज्याची निष्ठा आहे, नव्हे ते ब्रह्मतत्वच त्या साधकाला, त्या सिद्ध पुरुषाला, ते ब्रह्मतत्वच ब्रह्मभूत होऊन त्याला सोडत नाही. म्हणजे ब्रह्मतत्वच त्या ब्रह्मज्ञानी माणसाला सोडत नाही. आणि दयाळू म्हणजे काय, तर त्या सिद्ध पुरुषाकडे, त्या साधकाकडे दयाळू वृत्ती असली पाहिजे, दया धर्म असले पाहिजे. धर्माने वागून प्रत्येक प्राणीमात्रावर त्यांनी दया दाखवली पाहिजे. म्हणून दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. दया पण करायला पाहिजे, क्षमा पण करता यायला पाहिजे, आणि शांती तरच आपल्याकडे येणार आहे. शांती कधी आपल्याकडे प्रस्थापित होईल? शांती हाच परमात्मा आहे, लक्षात घ्या. आपल्याकडं, आपल्या अंतःकरणामध्ये शांती हाच परमात्मा आहे. मग शांतीला आपल्याला अशांत करणारे जे विषय आहेत आपल्याकडे, जे त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणांना आपल्याला त्यागता यायला पाहिजे. कितीही कोणी हे बोलला तरी आपल्याला त्याचं वाईट वाटलं नाही पाहिजे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. कितीही आपल्याला दुःख आलं, कितीही सुख आलं तरी आपल्याला त्याचा आनंद व्हायला पाहिजे, आणि कितीही दुःख आपल्याला आलं तरी वाईट वाटलं नाही पाहिजे. सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. बघा, सरळ लिहिले की नाही ज्ञानवरांनी, सुखी संतोष न यावे. सुख आलं तरी संतोष वाटलं नाही पाहिजे. दुःखी विषादा न भजावे, दुःख झालं तरी माणसाला वाईट नाही वाटलं पाहिजे, आणि लाभालाभ न धरावे, आणि कुठल्याच प्रकारचा लाभ आपल्याला वाटलं नाही पाहिजे. तरच आपल्याला शांती, बरं का, शांती हाच परमात्मा आहे. येत देहासीच जन्मनाश, आत्मा नित्य अविनाश, देहावस्था नवलविलास, स्वय ऋषिकेत सांगत. आता हे देहाच्या अवस्था कशा आहेत ते आपल्याला भगवंत, देहाच्या 9 अवस्था आहेत, आणि ते भगवंत आपल्याला आता त्याचं विवरण आपल्याला या पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत.